गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 22 मध्ये ड्रेनेजचा विषय प्रलंबित होता। येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार, मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या भागातील ड्रेनेजच्या समस्याबद्दल सातत्यानं नागरिकांनी ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार दिलेली होती। त्याच्या अनुषंगाने गेल्या 4 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना रामवाडी यूपीसी सेंटर या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। शिवानंद किराणा दुकान हा परिसर, त्याच पद्धतीनं सुशील मराठी शाळा, यतीमखाना धरून ते मोरिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे। आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समवेत आहेत। आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे। या काम पूर्णत्वास झाल्यामुळं RTO ऑफिसचा चौक, निर्मिती विहार, मोरिया सोसायटी, यतीमखाना परिसर आणि 2 नंबर झोपडपट्टीचा भाग, त्याच पद्धतीनं समोरचा गोलू वडापाव सेंटर, सोनामाता प्रशाला या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। ड्रेनेज समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणे सॉल्व्ह होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करतो। याला कालावधी तरी किती दिवसाचा अवधी लागेल मला वाटतं या कामाचा? आता जे सुरुवात जी केली आहे तुम्ही, नाही मला 70% तर काम आता मला वाटतंय होत आलंय, 30% काम राहिलंय मला वाटतंय। हा काम जवळपास 100% प्रस्तावित कामामध्ये जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 20% काम सध्या ते सुरू आहे। त्याचीच पाहणी आज संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी नागरिकांसमवेत या ठिकाणी केलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार येत्या 15 दिवसाच्या आत, लई झालं तर 1 महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतंय की 15 दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण होईल। हे कामाचं बजेट वगैरे काय सध्या? अमृत 1 योजनेचं काम आहे। जवळपास आपल्या भागामध्ये अमृत योगची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते। प्रभाग क्रमांक 22 मध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली आहे। भैया आओ इधर आओ, इधर नजदीक आओ।